हे निगेटिव्ह हा झाला VAK, हा व्हॅरी करायचा आहे आणि करंट मेजर करायचा आहे नोडच्या अक्रॉस. इथे पॉझिटिव्ह आहे आणि इथे निगेटिव्ह आहे. इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह. हा झाला IAK. त्यानंतर हे VGKचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं VGK इथे एक मल्टीमीटर कनेक्ट करायचं आहे आणि इथे गेटच्या अक्रॉसचा करंट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. असे 4 मल्टीमीटर्स मला लागणार आहे. हे मल्टीमीटर कनेक्शन झालं. आपल्याला लोड कनेक्ट करायचं आहे. SCR ऑन आहे की नाही चेकआउट करण्यासाठी. हे लोडचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ते इथे कनेक्ट करायचं आहे. हे बघा, लोडचं निगेटिव्ह इथे. हे झालं लोड कनेक्शन. लोड इथे कनेक्ट करायचं आहे. लोडचं पॉझिटिव्ह इथे आणि निगेटिव्ह इथे आणि सप्लाय इथे कनेक्ट करायचं आहे. सप्लायचं निगेटिव्ह आणि सप्लायचं पॉझिटिव्ह. समजले कनेक्शन? प्लेसमेंट दिली आहे. इथून VAK व्हॅरी करा आणि त्याच वेळेस IA किती येतो आहे तो इथे मल्टीमीटरवरती मेजर करायचा आहे. IA किती येतो इथं. काय झालं तुमच्या. आणि त्यावेळेस IG किती आहे, IGची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची. IG म्हणजे गेटच्या अक्रॉसचा करंट. गेटच्या अक्रॉसचा करंट इथून व्हॅरी करायचा, इथून ॲडजस्ट करायचा. इथून ॲडजस्ट करून गेटच्या अक्रॉसचा करंट साधारणतः आपण 4.7, 4.8, 5, 4.9 असं ठेवायचं आहे. तो कॉन्स्टंट ठेवायचा गेटचं कारण इथून ॲडजस्ट करून. VAK व्हॅरी करा इथून आणि त्याच वेळेस IAK किती येतो मेजर करा. IAK एका पॉईंटला काय होईल, तुमचा बल्ब ऑन होईल म्हणजे SCR काय झाला, टर्न ऑन झाला. त्यावेळेसचं व्होल्टेज म्हणजेच त्यावेळेचा करंट म्हणजेच लॅचिंग करंट असेल तो किती येतो लिहायचा आहे तुम्हाला. आणि मग पुन्हा SCR ऑफ होईल, त्यावेळेचा करंट असेल तर होल्डिंग करंट तो किती येतो लिहायचा. असं IGच्या व्हॅल्यू तुम्हाला किती घ्यायच्या, 2 घ्यायच्या आहेत. 2 कॉन्स्टंट मेंटेन करायच्या आहेत. समजलं? ह्या रिडिंग्स इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिकल एक्झामच्या वेळेस किट खराब होता का याची काळजी घ्यायची. खात्री असेल आपल्याला तेव्हा सप्लाय चालू करायची.